सध्या महायुतीच्या सरकारमध्ये निर्णयांवरून कोल्ड वॉर सुरू आहे का असा प्रश्न सातत्याने पडतोय। याचं ताजं उदाहरण म्हणजे बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यासाठी केलेल्या नेमणुका। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सामान्य प्रशासन विभागानं आणि शिंदेंच्या नगरविकास विभागानं एकाच पदासाठी ऑर्डर काढली। त्यामुळे बेस्टचे महाव्यवस्थापक नेमण्याचा नेमका अधिकार कोणाचा असा प्रश्न निर्माण झाला। हा गोंधळ नेमका का उडाला यावर मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं याचाच सविस्तर आढावा घेऊया। विभागांना न मिळणारा निधी, मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार अशा अनेक मुद्द्यांवरून महायुतीत वाद पाहायला मिळाला। मात्र आता थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अधिकारांवरून वाद आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। बेस्टचे महाव्यवस्थापक श्रीनिवास सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी अतिरिक्त कार्यभार सनदी अधिकाऱ्याला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सामान्य प्रशासन विभागानं आशिष शर्मा यांची ऑर्डर काढली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागानं अश्विनी जोशी यांची एकाच दिवशी ऑर्डर काढली। त्यामुळे ऑर्डर काढण्याचा नेमका अधिकार कुणाचा असा प्रश्न उपस्थित होतोय। बेस्ट वरून जे दोन निर्णय काढले, तर तुमच्यात आणि शिंदेमध्ये पुन्हा कुठले दोन निर्णय झाले? बेस्ट बद्दलचे दोन वेगळे। बेस्ट बद्दल मी निर्णयच घेत नाही। बेस्ट बद्दलचे निर्णय हे महानगरपालिका प्रशासन घेते, माझ्याकडे येतही नाही। मुख्यमंत्री म्हणतायत हा निर्णय मी घेत नाही, पण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय म्हटलंय तेही ऐका। अर्थात निर्णय घेताना देवेंद्रजी महत्वाच्या पोस्टिंगचा अधिकार जीएडी डिपार्टमेंट त्यांच्याकडे असतं, त्याच्यावर त्यांच्याकडे आयएस ऑफिसर, आयपीएस ऑफिसर सगळ्या पद्धतीचा अधिकार त्याच्याकडे होतात। पण एक आम्ही सगळेजण महायुतीचे घटक असल्यानं सीएम साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी आणि माझ्याशी म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याशी चर्चा करतात। अर्थात आम्ही फक्त ते बघतो। दोन विभागांच्या भूमिकांमुळे विरोधकांनी मात्र सडकून टीका केली। जे काही असेल ते दोघेही मिळून त्याचा आस्वाद घ्या। चहा मिळत असेल तर दोघेही मिळून प्या, आणि भजी खायचं असेल तर दोघे मिळून खा, पण वाटप मात्र समान करा, त्यामध्ये कुठेही गडबड होता कामा नये असा संदेश त्या दोघांची नियुक्ती करताना सरकारला द्यायचं असेल, हेच यातून आता दिसत आहे। सरकार तीन तिघाडा काम बिघाडा झालेली आहे, आणि खरं तर महाराष्ट्राला एका सह्य जे असतात, जे शेवटच्या अंतिम क्षणातला जो काही क्षण असतो, त्या परिस्थितीत या महाराष्ट्राला या त्रिकूट सरकारने आणलेला आहे। आपण पाहिलं असेल की हा तर प्रश्न आहेतच, सातत्यानं आम्ही या सरकारमधला वाद आपण लोकही बघतात आहे, जनताही बघता आहे, पण याच्यामध्ये यांच्या वादामध्ये हे तर बरोबर आहे, हे सत्तेचं भोगताच आहेत, पण महाराष्ट्रातली जनता वाऱ्यावर आहे। दोन्ही विभागांनी ऑर्डर काढली, मात्र नियुक्ती कुणाच्या ऑर्डरवरून होणार असा प्रश्न प्रशासनाला पडलाय। कारण बेस्ट नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत आहे, तर राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री यांच्या सामान्य प्रशासन विभागालाही बेस्ट संदर्भात निर्णय घेण्याचा तेवढाच अधिकार आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे। मात्र मुख्यमंत्री असा निर्णय घेत असताना दोनही उपमुख्यमंत्र्यांना विचारात घेतात, आणि मग हा जर निर्णय घेत असताना मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंना विचारात घेतलं नाही का, आणि जर विचारात घेतलं नसेल तर अनेकदा पाहायला मिळत आहेत मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे एकाच मंचावरती आणि एकाच ठिकाणी येण्याचा बारे टाळतात। त्याच्याच एक सुप्त संघर्षाचा हा एक भाग आहे का असाही प्रश्न समोर येतोय। कॅमेरामॅन कृष्णा खापरे, सराज सुरणे, एबीपी माझा, मुंबई।